नमस्कार. विज्ञानयात्री सुबर्णा अय्यप्पन यांचे जीवनचरित्र असे या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. सुबर्णा अय्यप्पन हे भारतीय मत्स्यपालन शास्त्रज्ञ आणि भारतीय नील क्रांतीचे वारसदार. कृषी विज्ञानाशी संबंधित विविध सरकारी संस्थांमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषविली. ते जानेवारी 2010 ते फेब्रुवारी 2016 पर्यंत भारतीय कृषी संशोधन परिषद म्हणजे ICAR चे महासंचालक होते. कृषी संशोधन आणि शिक्षण विभाग म्हणजे DARE या विभागासाठी भारत सरकारचे प्रतिनिधी तथा सचिव होते. मणिपूर येथील केंद्रीय कृषी विद्यापीठाचे सुबर्णा अय्यप्पन हे कुलपती देखील होते. भारतात नील क्रांती घडवून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. भारतीय नील क्रांती संदर्भात हिरलाल चौधरी आणि अरुण कृष्णन यांना नील क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. सुबर्णा अय्यप्पन यांना भारतीय नील क्रांतीचे वारसदार म्हणतात. हिरलाल चौधरी आणि अरुण कृष्णन आणि सुबर्णा अय्यप्पन यांनी मत्स्यपालनात क्रांती घडवून आणली. माशांचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रेरित प्रजनन म्हणजे इंड्युस्ड ब्रीडिंग तंत्रज्ञान आणले आणि मत्स्य व्यवसायाला चालना दिली, ज्यामुळे मत्स्य उत्पादनात लक्षणीय वाढ झाली. प्रेरित प्रजनन म्हणजे इंड्युस्ड ब्रीडिंग तंत्रज्ञान यामुळे सागरी, खाऱ्या आणि गोड्या पाण्यातील जलचर प्राण्यांच्या संवर्धनाद्वारे मत्स्य उत्पादनाला प्रोत्साहन मिळाले आणि मत्स्य उत्पादनात मोठी वाढ झाली. डॉक्टर सुबर्णा अय्यप्पन यांनी मत्स्यपालनाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण तांत्रिक आणि व्यवस्थापकीय बदल घडवून आणले, ज्यामुळे भारतात मत्स्य व्यवसायाला नवी दिशा मिळाली. बरकपूरच्या मध्यभागी असताना हिरलाल चौधरी यांना गंगेच्या काठावर भरतीच्या पाण्यात तरंगणाऱ्या माशांच्या पोटावर दाब देता अंडाकृती आकाराचे पारदर्शक अंडी बाहेर पडताना दिसले. एका पात्रात काही तास राहिल्यानंतर या अंड्यामधून जीवनाचे संक्रमण दिसले. या घटनेने चौधरी यांना कार्प माशामधील प्रेरित प्रजनन प्रक्रियेबद्दल विचार करण्यास आकर्षित केले. कटक मत्स्य व्यवसाय प्रयोगशाळेत वरिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणून माशांच्या एंडोक्रायनॉलॉजी आणि शरीर क्रिया विज्ञानावर 9 वर्षाच्या संशोधनानंतर दिनांक 10 जुलै 1956 रोजी त्यांनी कार्प प्रजातीच्या प्रेरित प्रजनन म्हणजे इंड्युस्ड ब्रीडिंग करण्यात यश मिळवले, जे प्राणीशास्त्रातील पहिल्या मूलभूत कामापैकी एक मानले जाते. 1958 मध्ये चौधरी हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी लेबिओ, सिरिनियस आणि कटला या जातीतील प्रमुख आणि गौण कार्प माशांना पार करून कार्प माशांचे यशस्वीरित्या संकरीकरण केले. त्यांनी कार्प प्रजातीच्या 12 नवीन संकर तलावांमध्ये कीटकांच्या प्रादुर्भाव आणि त्यांचे उपाय आणि तलावांच्या संगोपनाच्या पद्धती वैज्ञानिक पद्धतीने स्पष्ट केल्या. यावेळी म्यानमार अर्थात तेव्हाचे बर्मा, लाओ, PDR, फिजी, सुदान, मलेशिया आणि फिलिपाईन्ससह जगातील विविध देशांनी यशस्वी माशांच्या प्रजनन कार्यक्रमासाठी त्यांचे कौशल्य शोधले. सुबर्णा अय्यप्पन यांनी नदीतील कार्प आणि कॅटफिश या माशांच्या शरीरात पिच्युटरी हार्मोन इंजेक्ट करून प्रजनन करण्यासाठी संशोधन चालू ठेवले. सुबर्णा अय्यप्पन यांनी पुंटियस सराना, सिरिनियस मृगला, लेबिओ रोहिता आणि इतर भारतीय कार्पवर हायपोफिसेशन तंत्र देखील सुधारले. डॉक्टर सुबर्णा अय्यप्पन यांनी मत्स्यपालनाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण तांत्रिक आणि व्यवस्थापकीय बदल घडवून आणले, ज्यामुळे भारताच्या मत्स्य व्यवसायाला नवी दिशा मिळाली. त्यांनी कार्प प्रजातीचे प्रेरित प्रजनन तंत्रज्ञान बळकट करण्यात यश मिळवले. शेततळ्यातील माशांची बंदिवासात प्रजनन होत नसल्याचे डॉक्टर सुबर्णा अय्यप्पन यांच्या लक्षात आले. या संदर्भातील पर्यावरणीय आणि परिणामी हार्मोनल कारणे त्यांनी शोधले. फोटो पिरियड, पाऊस, तापमान, पाण्याचा प्रवाह यासारखे काही पर्यावरणीय घटक पिच्युटरी आणि अंडाशयाच्या हार्मोनल क्रियाकलापावर प्रभाव पडतात. वातावरणात उद्भवणाऱ्या अस्थिर घटकामुळे हार्मोनचे अपूर्ण स्त्रवण होऊ शकते आणि त्यामुळे मासे बंदिवासात प्रजनन करत नाहीत. प्रेरित प्रजनन तंत्रज्ञान ही एक अशी पद्धत आहे ज्यामध्ये प्रजनन संदर्भात पक्व माशांना पिच्युटरी हार्मोन किंवा इतर कोणत्याही कृत्रिम संप्रेरकाद्वारे बंदिस्त स्थितीत प्रजननासाठी उत्तेजित केले जाते. या उत्तेजनामुळे शुक्राणू आणि अंडी वेळेवर सोडण्यास मदत होते. माशामध्ये प्रेरित प्रजनन म्हणजे इंड्युस्ड ब्रीडिंग याची आवश्यकता अनेक कारणामुळे महत्त्वाची आहे. अनेक माशांच्या प्रजाती बंदिस्त वातावरण नैसर्गिकरित्या प्रजनन करत नाहीत. इंड्युस्ड ब्रीडिंग या वैज्ञानिक तंत्रामुळे मत्स्यपालकांना नियंत्रित परिस्थितीत उच्च गुणवत्तेचे मत्स्यबीज मोठ्या प्रमाणात मिळवणे शक्य होते. डॉक्टर सुबर्णा अय्यप्पन यांनी सांगितल्याप्रमाणे
प्रेरित प्रजननाची मुख्य उद्दिष्टे आणि फायदे यांची ही यादी आहे. बंदिस्त परिस्थितीत प्रजनन, शुद्ध मत्स्यबीज उत्पादन, वेळेवर उपलब्धता, मोठ्या प्रमाणात उत्पादन, उत्तम दर्जा आणि जगण्याचे प्रमाण, संकरित प्रजातीची निर्मिती आणि कमी खर्च. बंदिस्त परिस्थितीत प्रजनन संदर्भात डॉक्टर सुवर्णा अय्यप्पन यांच्या मते प्रमुख भारतीय कार्प उदाहरणार्थ कटला, रोहू, मृगळ आणि चिनी कार्प मासे तलावामध्ये किंवा बंदिस्त पाण्यातील लैंगिकदृष्ट्या प्रौढ होतात, परंतु पावसाळ्यातील पूर किंवा पाण्याचा प्रवाह यासारख्या विशिष्ट नैसर्गिक पर्यावरण संकेतांच्या अभावामुळे स्वतःहून अंडी घालत नाही. संप्रेरक म्हणजे हार्मोन्स देऊन हे प्रजनन घडवून आणले जाते. डॉक्टर सुवर्णा अय्यप्पन यांच्या मते शुद्ध मत्स्यबीज उत्पादन हे मत्स्यपालन व्यवसायातील महत्त्वपूर्ण घटक आहे. नैसर्गिक जलस्रोत म्हणजे नदी यामधून गोळा केलेल्या मत्स्यबीजामध्ये अनेकदा शिकारी म्हणजे प्रेडेटरी किंवा अनावश्यक माशांच्या प्रजातीचे मिश्रण असू शकते. प्रेरित प्रजननामुळे केवळ हव्या त्या आणि शुद्ध प्रजातीचे मत्स्यबीज मिळते, ज्यामुळे मत्स्यशेतीची गुणवत्ता सुनिश्चित करता येते. मत्स्यबीज आणि मत्स्योत्पादनाची वेळेवर उपलब्धता हे मत्स्यपालन व्यवसायातील महत्त्वपूर्ण घटक आहे. इंड्युस्ड ब्रीडिंग या वैज्ञानिक तंत्रामुळे मत्स्यपालकांना वर्षभर किंवा गरजेनुसार किंवा बाजारपेठेतील मागणीनुसार योग्य वेळी आणि खात्रीशीरपणे मत्स्यबीजाचा पुरवठा करणे शक्य होते. इंड्युस्ड ब्रीडिंग या वैज्ञानिक तंत्रामुळे मत्स्यपालकांना नियंत्रित वातावरणात म्हणजे हॅचरीमध्ये मोठ्या प्रमाणात माशांची अंडी आणि वीर्य किंवा मिल्ट मिळवता येते आणि यामुळे मोठ्या प्रमाणावर मत्स्य उत्पादन घेता येते. इंड्युस्ड ब्रीडिंग या वैज्ञानिक तंत्रामुळे नियंत्रित परिस्थितीमध्ये अंडी उबवण्याचे आणि पिले जगण्याचे प्रमाण नैसर्गिक प्रजननापेक्षा लक्षणीयरित्या जास्त असते. पोषक तत्वांच्या दृष्टीने इंड्युस्ड ब्रीडिंग तंत्रज्ञानाद्वारे संपादित केलेल्या माशांची प्रत किंवा दर्जा उत्तम असते. इंड्युस्ड ब्रीडिंग या वैज्ञानिक तंत्रामुळे दोन भिन्न प्रजातीमध्ये संकर घडवून आणता येतो, ज्यामुळे जलद वाढ, रोगप्रतिकार शक्ती किंवा इतर फायदेशीर गुणधर्म असलेल्या नवीन आणि सुधारित संकरित जाती विकसित करता येतात. भारतातील कार्प माशांच्या संकरित प्रजातीमध्ये रोहू आणि कटला, रोहू आणि मृगल, कटला आणि मृगल यांचा समावेश होतो, जे मत्स्यपालनात वाढीसाठी आणि जलद विकासासाठी वापरले जातात. विशेषतः भारतीय प्रमुख कार्पमध्ये हे संकर लोकप्रिय आहेत, ज्यामुळे चांगली उत्पादन क्षमता मिळते. नैसर्गिक जलस्रोतामध्ये संकरित माशांच्या प्रजननामुळे जैवविविधता याला धोका निर्माण होण्याची शक्यता दाट असते, म्हणून अनुवंशिक निरीक्षण महत्त्वाचे आहे. भारतात हे संकर मत्स्यपालनासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जातात आणि त्यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होते. उत्पादन खर्च या शीर्षकांतर्गत एखादे उत्पादन किंवा सेवा तयार करण्यासाठी लागणाऱ्या सर्व संसाधनांचा एकूण किंमत, ज्यात कच्चा माल, मजुरी, ओव्हरहेड खर्च, वाहतूक आणि इतर खर्च समाविष्ट असतात आणि याचा उद्देश ग्राहकांना विक्रीसाठी तयार वस्तू किंवा सेवा देणे हा एकमेव उद्देश असतो. या खर्चात थेट साहित्य म्हणजे डायरेक्ट मटेरियल, थेट श्रम म्हणजे डायरेक्ट लेबर आणि उत्पादन ओव्हरहेड म्हणजे प्रोडक्शन ओव्हरहेड हे मुख्य घटक असतात, जे वस्तूची अंतिम किंमत ठरवतात आणि नफा मिळवण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. नैसर्गिक स्रोताकडून दूरवर मत्स्यबीज गोळा करून वाहतूक करण्याच्या तुलनेत स्थानिक पातळीवर किंवा शेतात प्रेरित प्रजनन केल्यामुळे खर्च कमी येतो. सुवर्णा अय्यप्पन यांच्या भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या महासंचालक कार्यकालावधीत प्रेरित प्रजनन तंत्रज्ञानाचे भारतीय मत्स्य व्यवसायात क्रांती घडवून आणली असून माशांच्या मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी आणि मत्स्यपालनाच्या विकासासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. सन 2018 मध्ये भारतात एकूण माशांचे उत्पादन 6.24 दशलक्ष मेट्रिक टन होते, जे देशामध्ये एकूण माशांच्या उत्पादनाच्या 2/3 इतके आहे. हे उत्पन्न कॅप्चर आणि कल्चर दोन्ही स्रोतांमधून होतो. मासे पालन क्षेत्रातील वाढ प्रामुख्याने गोड्या पाण्यातील मत्स्यपालन क्षेत्रातून होते, कारण सागरी फिनफिश कल्चर मोठ्या प्रमाणात केले जात नाही. भारतात वापरल्या जाणाऱ्या एकूण प्राणी प्रथिनापैकी सुमारे 12.8% गोड्या पाण्यातील माशापासून प्रथिने मिळतात. ऐतिहासिकदृष्ट्या भारतीय गोड्या पाण्यातील मत्स्यपालन बहुप्रजाती प्रणालीवर आधारित आहे. पाण्यात सेंद्रिय आणि अजैविक खत घालून नैसर्गिक माशांच्या अन्नासाठी जीव तयार केले जातात आणि बहुप्रजाती तलावातील उष्णकटिबंधीय प्रणालीवर आधारित या अन्नाचा वापर करतात. कार्पच्या प्रेरित प्रजननासाठी विकसित केलेल्या उच्च पातळीच्या तंत्रज्ञानामुळे आणि पूरक खाद्य म्हणून वापरल्या जाणाऱ्या कृषी उपउत्पादनांच्या विपुलतेमुळे देशात गोड्या पाण्यातील मत्स्यपालनाचा जलद विकास झाला. डॉक्टर सुवर्णा अय्यप्पन यांनी सन
1978 मध्ये सेंट्रल इनलँड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट बरकपूर येथे शास्त्रज्ञ म्हणून भारतीय कृषी संशोधन परिषद म्हणजे ICAR मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. सन 1996 मध्ये त्यांना भुवनेश्वरमधील CIFA चे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले, जिथे त्यांनी CIFE मुंबई म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटीचे संचालक म्हणून जवळजवळ 5 वर्ष काम केले. सन 2002 मध्ये ते ICAR चे मुख्यालयात उपसंचालक मत्स्य विभाग म्हणून काम केले आणि 1 जानेवारी 2010 रोजी डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर अँड एज्युकेशन म्हणजे DARE चे सचिव आणि भारतीय कृषी संशोधन परिषद ICAR चे महासंचालक हे महत्त्वाचे पद स्वीकारण्यापूर्वी त्यांनी जवळजवळ 8 वर्षे त्या पदावर काम केले होते. डॉक्टर सुवर्णा अय्यप्पन हे राष्ट्रीय चाचणी आणि कॅलिब्रेशन प्रयोगशाळा म्हणजे NABL चे अध्यक्ष देखील होते. सन 2022 मध्ये भारत सरकारने डॉक्टर सुवर्णा अय्यप्पन यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांच्या विशिष्ट सेवेसाठी पद्म पुरस्कार मालिकेतील 3रा सर्वोच्च पुरस्कार पद्मश्री पुरस्कार प्रदान केला. हा पुरस्कार भारताच्या नील क्रांतीला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आदरणीय जलसंवर्धन शास्त्रज्ञ म्हणून त्यांच्या सेवेसाठी ओळख म्हणून दिला गेला होता. सुवर्णा अय्यप्पन यांना मत्स्यपालन आणि संबंधित क्षेत्राशी संबंधित त्यांच्या कार्यासाठी अनेक मान्यता आणि पुरस्कार मिळाले. यामध्ये समाविष्ट असलेल्या मान्यता आणि पुरस्कार यांची ही यादी आहे. सोसायटी ऑफ बायोसायन्स इन इंडियाकडून जहूर कासिम सुवर्ण पदक, विशेष ICAR पुरस्कार, मत्स्य व्यवसायात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल टीम लीडर म्हणून, टीम रिसर्चरसाठी ICAR चे पुरस्कार, डॉक्टर VG झिंगरन सुवर्ण पदक, मत्स्य व्यवसाय संशोधन आणि विकासातील उत्कृष्टतेसाठी प्रोफेसर HPC शेट्टी पुरस्कार, आशियाई मत्स्य व्यवसाय सोसायटी भारतीय शाखा आणि आशियाई शास्त्रज्ञ असे अनेक पुरस्कार त्यांच्या नावावरती आहेत. सुवर्णा अय्यप्पन हे भारतीय म्हणजे कर्नाटक राज्यातील मत्स्यपालन शास्त्रज्ञ होते, ज्यांनी कृषी विज्ञानाशी संबंधित विविध सरकारी संस्थांमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषवली. सुवर्णा अय्यप्पन हे भारतीय कृषी संशोधन परिषदेचे म्हणजे ICAR चे महासंचालक आणि कृषी संशोधन शिक्षण विभाग DARE या विभागासाठी भारत सरकारचे प्रतिनिधी तथा सचिव होते. मणिपूर येथील केंद्रीय कृषी विद्यापीठाचे सुवर्णा अय्यप्पन हे कुलपती देखील होते. भारतात नील क्रांती घडवून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. सुवर्णा अय्यप्पन यांनी सन 1978 मध्ये सेंट्रल इनलँड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट बरकपूर येथे शास्त्रज्ञ म्हणून भारतीय कृषी संशोधन परिषद म्हणजे ICAR या संस्थेत आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. सन 1996 मध्ये सुवर्णा अय्यप्पन यांची भुवनेश्वर येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर ॲक्वाकल्चर CIFA या संस्थेच्या संचालक पदासाठी नेमणूक झाली. सुवर्णा अय्यप्पन यांनी भुवनेश्वर येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर ॲक्वाकल्चर CIFA या संस्थेत 5 वर्ष काम केले. सन 2002 मध्ये ते ICAR चे मुख्यालयात उपमहासंचालक मत्स्य व्यवसाय विभाग म्हणून काम केले आणि 1 जानेवारी 2010 रोजी DARE चे सचिव आणि ICAR चे महासंचालक हे महत्त्वाचे पद स्वीकारण्यापूर्वी त्यांनी जवळजवळ 8 वर्षे त्या पदावर काम केले होते. सन 2022 मध्ये भारत सरकारने सुवर्णा अय्यप्पन यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांच्या विशिष्ट सेवेसाठी पद्म पुरस्कार मालिकेतील 3रा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे पद्मश्री पुरस्कार प्रदान केला. हा पुरस्कार भारताच्या नीलक्रांतीला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आदरणीय जलसंवर्धन शास्त्रज्ञ म्हणून त्यांच्या सेवेची ओळख म्हणून दिला गेला. नीलक्रांती म्हणजे सागरी, खाऱ्या आणि गोड्या पाण्याच्या प्रणालीसह जलसंपत्तीच्या शाश्वत वापराद्वारे मासे आणि जलचर अन्न उत्पन्नात वाढ करणे हे होय. सुवर्णा अय्यप्पन यांच्या पुण्यस्मृतीस अभिवादन. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. धन्यवाद.